मावळे म्हणायचे, असे 10 बहादूर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरत वाकू. अरे राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. खरं तर आज आमच्या आऊसाहेबांनी सांगितलं की स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही आदराने जगली पाहिजे. स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही आपल्या घरातल्या माय माऊलीसारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही आदराने जगली पाहिजे. आज कोण म्हणतं महाराजांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रातच शिकवला जातो? मित्रांनो, एकदा रशियाचे पंतप्रधान आपल्या देशात आले. रशियाचे पंतप्रधान आपल्या देशात आल्यानंतर आपल्या भारतातल्या काही गाईड्सने त्यांना विचारलं की सर, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पल दाखवू? तेव्हा ते रशियाचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचा सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पल बघायचा आहे, ना मला तुमचा ताजमहल बघायचा आहे. मला फक्त माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो, त्या राजाचा एकदा रायगड बघायचा आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांना जीव लावून जीवाला जीव देणारे मावळे निवडले. महाराज आपल्या सवंगड्यांना घेऊन जंगलामध्ये विटीदांडूचा खेळ खेळायचे. बाहेरून शत्रू येणार म्हणून जंगलाच्या बाहेर जाऊन पोरं उभे करायचे आणि त्यांना सांगायचे की बाहेरून शत्रू येताना दिसला की तुम्ही एखाद्या पक्षाचा आवाज काढा, मग आम्हाला समजून जाईल की बाहेरून कोणीतरी येत आहे. मित्रांनो, एकदा बाहेरून बहिर्जी नाईक येत होते. बहिर्जी नाईकांना बघितल्या त्या बाहेर उभारलेल्या पोरांनी उभे होऊन मोराचा आवाज काढला आणि बहिर्जी नाईक आत आले. बहिर्जी नाईक आत आले आणि महाराजांच्या समोर उभे राहिले. महाराजांना म्हणाले, राजा, राजा मला तुमच्या स्वराज्यात काम करायचंय. राजा मला तुमच्या स्वराज्यात काम करण्याची कुठेतरी संधी द्या राजा. आणि महाराज म्हणाले, तुमच्यात कोणता चांगला गुण आहे? तसं बहिर्जी नाईक म्हणाले, राजा, तो गुण तुम्ही शोधावा. आणि बहिर्जी नाईक जायला निघाले. बहिर्जी नाईक 4 पावलं पुढे गेले आणि पुन्हा माघारी आले. महाराजांना म्हणाले, राजा, तुम्ही जी जंगलाच्या बाहेर जाऊन पोरं उभी केलीत ना, त्यासनी सांगा का मोर या दिवसात वरडत नसतात म्हणून. मित्रांनो, महाराज एकदा जत्रेत जायला निघाले. जत्रेत जात असताना त्यांना एक हत्तीसारखं पोरगं दिसलं आणि महाराज येसाजींना म्हणाले, येसाजी, मला हे पोरगं आमच्या स्वराज्यात हवंय. येसाजी गेले आणि त्या पोराला दरबार महाराजांच्या समोर उभं केलं आणि महाराज त्या पोराला म्हणाले, काय करतोस रे तू? ते पोरगं म्हणाला, काय नाही जी, खातो पितो झोपतो. महाराज म्हणाले, आमच्या स्वराज्यासाठी काम करशील का? आमच्या रयतेसाठी काम करशील का? ते पोरगं म्हणाला, काय करावं लागलं जी? महाराज म्हणाले, काही नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवं आलं की कापायचं. बस त्या मावळ्याने एवढंच काम केलं आणि या मावळ्याचं नाव म्हणजे संभाजी गावची कोंढाळ. या मावळ्याचा उपयोग महाराजांनी अफजल खानाच्या भेटीवेळी केला. असे होते आमचे राजे. म्हणून तर महाराजांना मॅनेजमेंट गुरु असं म्हणतात. म्हणून तर म्हणतात ना, अहो रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. अहो रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. अरे थकवा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. अरे थकवा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. पण हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. पण हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. अहो हे रक्त, हे मनगट बाया नाचवणाऱ्यांचं आणि रडणाऱ्यांचं नाहीये. हे रक्त, हे मनगट मराठ्यांचं आहे. हे रक्त, हे मनगट बाया वाचवणाऱ्यांचं आणि रणांगण गाजवणाऱ्यांचं रक्त आहे.